पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे चित्र आता पुन्हा सत्यात उतरायला हवं। वरंगसाठी चाय तर करून ठेवलंय, उठली आहेत काय बघूया। उठली नाहीत अजून, निजान देत उठीत। अरे मला चहा द्या रे, नाश्ता द्या, अरे भूक लागली रे, ऑपरेशनची बाई आहे मी, वेळेवर औषधं घ्यावी लागतात, अरे चहा देता का रे मला? वर्षा कुठे आहेस वर्षा? वर्षा! आई काय किती ओरडतेस तू? बाहेर आवाज येतो ना। घाबरले ना मी। आरडाओरडा आरडाओरडा काय आरडाओरडा? मला चहा कोण देणार? हा अगं तुला सांगते, आनंदी होती तेव्हा 6:30 वाजता बरोबर हातात चहा असायचा माझ्या। आता 10 वाजले, साधा चहाचा वास सुद्धा नाहीये। कुठे गेली होतीस? इतक्या उशिरा उठतात का मुलीच्या जातीने? इतक्या उशिरा? आई हळू बोल ना, मी केव्हाच उठली आहे। खाली गेले होते स्टुडिओ आवरायला। स्टुडिओ म्हणजे आनंदी स्टुडिओत राहणार आहे? आनंदी स्टुडिओत नाही नाही, माझी सून माझ्या घरातच राहिली पाहिजे। मी सांगते वर्षा, माझी सून माझ्या घरातच राहिली पाहिजे। सगळं सांगू दे। आई थांब, आनंदी इथेच राहणार आहे। आपलं काय ठरलं होतं, आनंदी आली की सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवायच्या, सगळं तिला छान वाटलं पाहिजे, हो की नाही? म्हणून गेले होते स्टुडिओ आवरायला। थोडी घाबरले मी। हे तू चांगलं केलं, म्हणजे तिचा स्टुडिओ आवरून ठेवला. बाळा मला चहा लागतो ग, तू कोण देणार? देतेस का? काय माझं गुडघे, माझं चुरा झाला त्या गुडघ्यांचा। नको का असं अभद्र बोलू, आधीच ऑपरेशन झालंय। चला चला चला, आज आपण सगळ्यांनी एकत्र बसून चहा नाश्ता करूया। नाश्ता आणला का? द्या 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 नाश्ता। अगं आई प्लेट आणते, हातात घेणार आहेस का? प्लेट आणते नाही घेत मी, प्लेटच घेणार होते पण हे छान केलं। पाटकर खुर्ची घ्या। नाही मी दिली असती माझी, पण मला नाही नव्हतं मला तर माहिती आहे। हो ना, बरं मी काय म्हणतो, काही बोलणं वगैरे झालं का? म्हणजे मला फोन नाही आला, तुम्हाला आला का फोन? नाही फोन नाही आला, पण चिंगी फोटो पाठवते ना आजोबांना। हो का? नाही म्हणजे मस्त मजा सुरू आहे तिची तिकडे। वा 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 वा, छान छान, वा वा हे बरं केलं, ते पोह्यांचा रंगच इतका गोड दिसतोय की नाही? तुम्ही खाऊन बघा आता आधी। मला जे आयुष्यात जमलं नाही दोन्ही कुटुंबांना एकत्र आणणं, त्या आनंदीने करून दाखवलं। राघवला तेवढी अक्कल नाहीये, तर काही झालं ना तरी आनंदी घरी परत आलीच पाहिजे।
टगेश्वर काय मारामारी करायची? नाही हो, जादू दाखवची चिंगी. तुम्ही कसे असास? मस्त. बरं आलं ना प्रवास? एकदम व्यवस्थित तुमच्या कृपेने. जाणतो विचारता. चिंगी ए चिंगी बाहेर ये. अरे टग्या, काय सकाळी सकाळी एवढा आरडाओरड? पहिले तू मला हे सांग, मी कालच आले, तू कुठे होतास? अगो माझी तोंडची परीक्षा होती. मग कशी गेली परीक्षा? अगो मस्त, सगळ्या तोंडपाठ. चल जाऊ दे. हे बघ जादू. जादू कसले? टायर आहे. अगो ह्यो जादूचा. दाखवू तू कसा खेळायचा? टायरनी खेळायचं? होय गो, हे बघ. हे बघ, या असा आता धरायचा असा. हाय मारायचा, हे बघ. हा हा, हे बघ असा. ये दे बघू मला एकदा. घे. ए टग्या, पाडशील बिडशील ना ते का उगाच? हो आबा, तुम्ही चुप बसा. मी बरोबर सांभाळते का? चिंगी, ह्यात तर काहीच नाही. काठी दाखवतोय. हे बघ, ह्या असं टाकायचा आणि ह्याची अशी उडी मारायचो. मग वाटतंय एकदम वरती गेलोय. जर हे मला आधीच माहिती असतं ना, तर बाबाच्या गाडीचे टायर कधीच काढले असते. चिंगी, अजून एक जादू आहे. अजून एक? होय, हे बघ. ह्या ना हा लावायचा म्हणजे झाडावर. ह्या लावला, ह्याच्यावर बसायचा आणि झुलायचा. ए वाव, एका टायरनी इतक्या साऱ्या गोष्टी होतात. होय, चल आपण खेळायला जाऊया. चल बाबा, खेळायला जाऊ. जा आपण सांभाळू ना. ही घे टायर. ए टग्या, लक्ष ठेवा तिच्यावर. होय हो, तुम्ही तुमची चहा पिया आधी. हा चल चिंगी. सावकाश रे. राघवराव, मी काय म्हणतो, आता तुम्ही घरातच आहात, थोडे बाहेर मस्त फिरून या. हा आनंदी, गो आनंदी. काय झालं आबा? अगो राघवराव येत ना, त्यांना आपलं गाव दाखव, समुद्र दाखव. नाही आबा, असू द्या, काही हरकत नाही. अहो राघवराव, मागच्या वेळी आलात तेव्हा लग्नामुळे तुम्हाला गाव बघता नाही आला. आता बघून घ्या, छान फिरा. हा आनंदी, जा घेऊन एकदा. चल. ठीक आहे. दे, मी ठेवतोय का. तुम्ही जा फिरून या. आनंदीला त्याचं नवरो येलो. अरे होय, काल गाडी दिसली त्यांची येताना. येऊचो असतो त्याका घेऊन येलो असतो. काहीतरी काळा बेरा दिसता. असेच नाही येऊचे. पण नवरा बायको असून लांब लांब किती चालतं. कप्या, तुझा आणि तुझ्या बायकोचा बरा चालला ना रे. हो ना, माझा लगीन खय झाला.
काय गो आनंदी कधी लस अप्पा माका समजलंच नाही. नमस्कार. जावे बापून घेऊन आलीस. हो कोर्टाची कामं कशी चालली? हा बरी चालली. बरी चाललीत ना? अप्पा येतोय. हो, या. आनंदी, आईसाठी रोज सकाळी उठून मीच चहा बनवतो. वर्षा पण कधी मध्ये बनवते, पण आईला आम्हा दोघांच्याही हातचा चहा आवडत नाही. तुला माहितीये तिला तुझ्याच हातचा चहा हवा असतो. आठवण काढत राहते तुझी सारखी. चिंगी आता मस्ती नाही करत, अभ्यास पण करते. पण सकाळी उठल्या उठल्या तिची पहिली हाक असते ती आई. मला अजूनही तिची वेणी घालता येत नाही. अजून मी प्रयत्नच करतो. माझ्याकडून केस ओढले जातात तिचे. चिडते मग. वर्षा ती बऱ्याच गोष्टी तिला सांगायच्या असतात ना ऑफिसमधून आल्यानंतर. तर आईला काही त्यात रस नसतो. चिंगीला त्यातलं काही कळत नाही आणि मला वेळच नसतो. त्यामुळे तिला सारखी तिच्या मैत्रिणीची म्हणजे तुझी आठवण येत राहते. आणि हा रमाचे आई बाबा एकटेच असतात ना घरी. त्यांना कोणी विचारपूस करायलाच नाहीये की जेवले का व्यवस्थित किंवा औषध पाणी व्यवस्थित वेळेवर केलंय की नाही. मी अदनबंद जाऊन विचारपूस करतो, पण सतत त्यांची विचारपूस करणार, त्यांची काळजी घेणार असं कोणीच नाहीये. आणि तुमचं काय? तुमचं काम कसं चालू? बिझी असतं, काम चालूच असतात. पण सतत चुकल्यासारखं वाटतं. आनंदी, मला तू हवी आहेस. मला तुझी गरज आहे. मला माहिती मी जे काय केलं ते खूप चुकीचं होतं. त्यासाठी मी तुझी क्षमा मागतो. मी तुझ्या मनाचा विचार केला नाही. मी फक्त माझ्या भावनेच्या भरात वाहवत गेलो. माझी सर्वात मोठी चूक मी करून बसलो. त्यासाठी मी तुझी क्षमा मागतो आनंदी. पण आपल्या घराला, आपल्या घरच्या माणसांना तू तुझी असण्याची सवय लावलेली आहेस. त्यांना सोडून अशी लांब नको राहूस. हे आनंदी, मी तुला न्यायला आलो. या क्षणाची मी मनापासून वाट बघत होतो. अहो, मलाही यायचंय आपल्या घरी परत. ये ना. मला यायचंय आपल्या घरी.
माझ्या घरी. मला फक्त सून म्हणून घरातली आणि बायको म्हणून तुमच्या मनातली जागा हवी. बस एवढीच अपेक्षा आहे माझी तुमच्याकडे. मला माहिती आहे रमाताईंची जागा कोणी घेऊ शकत नाही, ती जागा कोणी पुसू शकत नाही आणि ती पुसायलाही नको. त्यांचं तुमच्या आयुष्यातलं स्थान मला माहिती आहे. पण माझं काही चुकतंय का? आता माझं तर पहिलंच लग्न आहे. मी पहिल्यांदाच प्रेमात पडले तुमच्या. चुकले मी? मग का मला प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी त्यांच्यानंतरच दुय्यम स्थान दिलं जातं? ह्यात माझा काय दोष आहे? आता आईंच्या मनात सुनेचं, वर्षाताईंच्या मनात वहिनीचं, वहिनी काय मैत्रिणीचं, चिंगीच्या मनात आईचं स्थान मिळवलंय मी. ते मी अगदी सहज मिळवू शकेल. पण तुमच्या आयुष्यातील माझी जागा निर्माण करायला कुठेतरी कमी पडते ना? नाही आनंदी, असं नको बोलूस. तुला कळतंय आपल्यावर आता काय परिस्थिती ओढावली हे तुला कळतंय? सर्वसामान्यांसारखं, इतरांसारखं आपले आयुष्य आपण जगत होतो. माझी पहिली पत्नी रमा, जी आता हयात नाहीये, जिचे अंत्यसंस्कार मी स्वतः माझ्या हाताने केलेत, पण ती आता आपल्यात आहे, ती आपल्या आसपास आहे. एक मनुष्य म्हणून ही गोष्ट स्वीकारणं, माझ्या मनाची काय घालमेल झाली असेल विचार कर. माझ्या मनात काय नेमकं चालू आहे तू समजून घे. नाही समजूनच घेते ना तुम्हाला. मी नाही का समजून घेत तुम्हाला? खरं तर नवरा बायकोचं नातंच असं असतं की त्यांनी समजून घ्यायला हवं एकमेकांना, एकमेकांना सावरून घ्यायला हवं. त्याशिवाय कसा संसार होईल त्यांचा? आता रमाताईंवरचं प्रेम नाही का समजून घेतलं मी? तुम्हाला माहितीये रमाताईंनाही समजून घेतलं. मोठ्या बहिणीसारखं मानलं मी त्यांना. असं नाही हा की आमच्या दोघींमध्ये मतभेद नव्हते. कित्येकदा असं झालं की रमाताईंमध्ये आणि माझ्यामध्ये मतभेद झाले. पण मला कळतंय की त्यांचा जीव तुमच्यात अडकलाय, ह्या संसारात अडकलाय. तेही समजून घेतलं मी. खरं तर माझ्यासाठी खूप सोपं होतं त्यांचं अस्तित्व नाकारणं. त्यांच्याशी बोललं नाही, त्यांच्या उत्तराला उत्तर दिलं नाही की मी अगदी सहज त्यांचं अस्तित्व नाकारू शकत होते. पण मी त्यांनाही समजून घेतले ना, तुम्हालाही समजून घेतली. तुम्ही माझ्याकडनं मंगळसूत्र का मागितलं? सौभाग्याची, कुटुंबाची जबाबदारी म्हणून हे मंगळसूत्र आम्ही बायका गळ्यात घालतो. ते मंगळसूत्र पण मी रमाताईंचंच घातलं. तेही समजून घेतलं मी. मला बस एवढंच नाही समजत आहे की मी कुठे कमी पडतेय तुमच्या मनात माझी जागा निर्माण करण्यासाठी. कुठे कमी पडत असेल मी? नाही समजत. तुम्हाला कायम असं वाटतं ना की मी रमाताईंना दूर करून तुमच्या मनात माझी जागा बनवतेय, मी तुमच्याशी खोटं बोलतेय, मी सगळं लपवतेय, असं वाटतंय ना तुम्हाला? पण खरं सांगते, मी तसा विचारही नाही करू शकत. कर्णिकांची सून, तुमची पहिली बायको म्हणून त्यांचं अस्तित्व कोणीच नाकारू शकत नाही. तुमच्या मनातनं त्यांचं अस्तित्व कोणीच पुसू शकत नाही, असा अधिकार कोणालाच नाही. पण आता बायको म्हणून मला तुमच्या आयुष्यात स्थान हवं. आता रमाताई ह्या जगात आहेत, त्या असतीलच आपल्यासोबत. पण मला माझा संसार हवा. मला आपल्या कुटुंबासाठी घेतलेल्या सगळ्या निर्णयात तुमची साथ हवी. मला फक्त तुमच्या आणि रमाताईंमधला दुवा म्हणून नका बघू. मला आपलं नातं टिकवायचं. ह्यासाठी तुमच्या भूतकाळातला कुठलाही परिणाम होऊ न देता आपण दोघांनी प्रयत्न करायला हवे ना. तुमच्या अधिकारांसोबत, तुमच्या प्रेमासोबत फक्त मला तुमची अर्धांगिणी असण्याचा मान द्याल ना तुम्ही. बस एवढंच हवंय मला तुमच्याकडून. तुमच्या न बोलण्यानं
माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही.